श्री स्वामी समर्थ. श्यामस लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पूर्वीच्या काळात महिला दगडी पाटावर वंटा खलबत्ता वापरून वाटण तयार करायच्या, पण आता मिक्सर, फूड प्रोसेसर आल्यापासून ह्या पारंपरिक वस्तूंचा वापर खूप कमी होत चालला आहे. पण यामध्ये वाटलेल्या वाटणामुळे स्वयंपाक अतिशय चविष्ट लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारातून दगडी खलबत्ता आणतो किंवा पाटावर वंटा आणतो, तर तो कसा वापरात आणायचा आणि तो वापरण्यासाठी कसा तयार करायचा हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, त्यामुळे तुम्हाला रोज नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात प्रथम आपण जो दगडी खलबत्ता आणलेला आहे तो स्वच्छ घासून धुवून कोरडा करून घ्यायचा आहे. आता इथे मी आपला जो दगडी खलबत्ता आहे तो मी स्वच्छ साफ करून कोरडा करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, तर थोडेसे तांदूळ भिजवत घालून द्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही ते भिजवून घेऊ शकता. इथे मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला या खलबत्त्यामध्ये मोठे मोठे दळून घ्यायचे आहेत. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल, मी तांदूळ मोठे मोठे दळून घेतलेले आहेत. आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला खलबत्त्याला लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने घासायची आहे. सर्व बाजूला आपल्याला ही पेस्ट लावून घासून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, तर खलबत्त्याची जी खर असते ती निघून जाते आणि खलबत्ता गुळगुळीत होतो. हे बघा, अशा पद्धतीने सर्व बाजूला आपल्याला असे छानरित्या लावून घ्यायचं आहे आणि खलबत्ता घासून घ्यायचा आहे. आता ही पेस्ट मी सर्व बाजूला लावून झालेली आहे. हा मी घासून स्वच्छ धुवून कोरडा करून घेणार आहे. इथे मी जे तांदूळ वगैरे लावलेली पेस्ट होती ते मी खलबत्ता साफ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकत असाल. आता हा खलबत्ता आपल्याला थोडा वेळ उन्हात ठेवायचा आहे किंवा पंख्याखाली ठेवायचा आहे आणि तो कोरडा करून घ्यायचा आहे. खलबत्ता कोरडा करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर किंवा तुम्ही बटाट्याची साली किंवा मेथीचे पानं वगैरे घेऊ शकता आणि थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीने खलबत्त्याच्या सर्व बाजूला लागेल अशी ती पेस्ट आपल्याला खलबत्त्याला घासून घ्यायची आहे. ही कोथिंबीरीची पेस्ट आपल्या सर्व बाजूला लावून झाल्यानंतर हा खलबत्ता साफ करून स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे. आता इथे मी आपला खलबत्ता आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा आपल्याला आता उन्हात ठेवून कोरडा करून घ्यायचा आहे. इथे मी खलबत्ता उन्हामध्ये कोरडा करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे गोडे तेल असतं, गोडे तेल 2 ते 3 चमचे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे. तर ही पेस्ट आपल्याला खलबत्त्याला आणि वरवंट्याला सर्व बाजूने लावून घ्यायची आहे. तर याच्या खाली जो नॅपकिन होता तो मी काढून दिला आणि त्याच्या खाली न्यूजपेपर घेतलेला आहे, त्याच्यामुळे जे तेलकट डाग आहेत ते किचन ओट्याला किंवा नॅपकिनला लागणार नाही. आता मी ही पेस्ट सर्व बाजूने खलबत्त्याला वरवंट्याला लावून घेणार आहे. पेस्ट लावल्यानंतर जो आपला खलबत्ता आहे तो त्याचा कलर चेंज होणार आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर तो सफेद दिसत आहे, पण तेल आणि हळद लावल्यामुळे रात्रभर आपल्याला हे मिश्रण असंच लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हा जो खलबत्ता आणि वरवंटा आहे तो त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला असेल. एवढं अशा पद्धतीनं छान असं लावून घ्यायचे आहे पेस्ट सर्व बाजूला. तर आता तेल आणि हळद सर्व बाजूला लावून झालेले आहे. हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे किंवा 13 ते 14 तास असंच ठेवायचं आहे. आता हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे.
तर तुम्ही बघू शकत असाल. आपल्याला आता हा खलबत्ता स्वच्छ साफ करून घासून घ्यायचा आहे. हे बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये तुम्ही जो खलबत्ता पाहिला त्याचा कलर किती वेगळा होता आणि आता किती कलर चेंज झालेला आहे. याचा कलर पूर्ण ब्लॅक असा दिसायला लागला आहे. तरी व्हिडिओमध्ये थोडासा व्हाईट दिसतोय, पण रिअलमध्ये पाहिलं तर त्याचा कलर पूर्ण ब्लॅक होऊन गेलेला आहे. तर हा खलबत्ता आणि वळवंटा आपल्याला वापरासाठी तयार आहे. तर किचनमध्ये कोणतीही वस्तू आणली तर त्याची पूजा करूनच ती वापरायची, अशी माझी आई नेहमी सांगते. तर मी प्रथम याची हळदी कुंकू लावून पूजा करते, थोडंसं अक्षदा वाहते आणि थोडीशी साखरही तिथे ठेवून देते. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये आजच्या पाहिलं की जो दगडी खलबत्ता आपण बाजारातून नवीन विकत आणतो, तर तो वापरामध्ये कसा आणायचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या सपोर्टसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की शेअर करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.